भगवान बाबाचा चेहरा पहा सदैव हसरा आहे. म्हणजे फोटो आहे ना बाबांचा, हा एका क्षणाला क्लिक केलंय त्यांनी. पण भगवान बाबांनी वडाच्या वाडीचा सखाराम नावाचा माणूस होता, त्याला कुष्ठरोग झालेला होता. बाबांनी स्वतः तेल तयार केलं आणि त्याच्या अंगाला लावून चोळून त्याला जीवदान दिलं आणि सतत त्याला बरोबर ठेवायचे बाबा सखारामला. आणि त्याचं एकच काम बाबाला हसत ठेवायचं. नाही कळालं अजून? बाबाला हसव का? टेन्शन किती. एक गड सोडायचा, दुसरा बांधायचा. जो गड सोडलाय ना तिथं 40 वर्ष बाबा राहिलेत. मी तुम्हाला आता परंपरा सांगितली, लक्षात. किती वर्ष राहिले? 40 वर्ष. गुरुचं घर सोडून नवीन डोंगरावर नवीन जग निर्माण करायचं. टेन्शन कमी. तुम्ही लोक त्यावेळेस गरीब होता, ती लोक श्रीमंत होती, सत्ताधारी होते. किती त्रास झाला असेल भगवान बाबाला. आणि त्यात नवीन विश्वतारकाचं. एवढ्या टेन्शनमध्ये माणूस काय होईल? मग हसवणारी माणसं बरोबर असायची. तुमच्याकडे येत असताना बाबांच्याकडे एक जागिऱ्या नावाचा पोरगा होता, वेडसर. तो बाबा यायच्या अगोदर तो यायचा गावात. आणि जेवढी लहान मुलं आहेत ना सगळं ते जागिरीच्या मागे. बाबाला विचार तुम्ही येडं का ठेवतात? ते म्हणे तेच खरं छान आहे. कसं काय? म्हणे मी गावात गेलो तर लहान पोरं माझ्या भोवती जमा होतात. मग तो जागिरा ते लहान पोरं घेऊन गल्लोगल्ली फिरत असतो. लहान पोरं कुणाच्या मागं? येड्याच्या मागं. आणि शहाणे बाबाजवळ बसलेले, याला व्यवहार म्हणतात. हा भगवान बाबाचा व्यवहार. आणि बाबांनी एक तयार सांगितलं होतं, काही चिंता करू नका, 3ऱ्या पिढीमध्ये आपला गड मोठा होईल. बाबा परिसरात कीर्तनात सांगायचे. तर आज जो गड मोठा झाला तो नामदेव शास्त्री म्हणून आहे बरं का. त्यांनी भगवान बाबाचा शब्द खरा केला. आज महाराष्ट्राचा. मी पण कधी कधी आमच्या मित्रांना म्हणतो 1-1 कोटी 50 लाख वर्गणी होतात. हे भगवान बाबांच्या शब्दाला येणारं खरेपण आहे. महाराष्ट्रात जे मंदिर नाही ते आपल्या गडावर आहे. आपला स्वाभिमान आहे महाराज. दाखवा बांधून. कॉम्पिटिशन करायचं तर दाखवा बांधून. आणा सगळं. अहो ती मगाशी इंजिनियरला फोन आला ना, 1 कोटी इंजिनियरची फी आहे आणि आर्किटेक्टची 20 लाख आहे. आणि मग जाऊन ते मंदिर तयार होतं. दगड वेगळेच, कॉन्ट्रॅक्टर वेगळाच, आणि चुन्यात चालू आहे काम. कशात? मशिदी आणल्यात चुन्यात. बाबांना चुना आवडायचा. आणि जो चुना आपण तयार करतोय, इंजिनियरचं म्हणणं आहे 150 वर्ष सेटिंग चालते त्याची. सेटिंग किती आहे? आणि जो दगड टाकतो तो 5000 वर्षासाठी आहे. आणि हे भगवान गडावर होतं. हा आपला स्वाभिमान आहे. म्हणून याला. आणि किती काय झालं असेल तुम्ही बघा. संत संगे सर्व का. मला काही त्रास होत नाही बरं का. मला येताना एकनाथरावने विचारलं, म्हणून मला अजिबात त्रास होत नाही. भांडणं झाले की बरं वाटतं. एखाद्याची प्रकृती आहे. मग अशी सांगितलं ना मी तुम्हाला, का ठेसा आवडतो जेवाच्या कशी काय काही सांगता येत नाही तसं. पण आपल्या बाबाची प्रॉपर्टी एवढी जाऊन 300 एकर शिल्लक आहे. पंढरपूरचा मठ शिल्लक आहे. आळंदीची जागा आहे. पैठणला आहेत, औरंगाबादला आहेत. आणि स्वतंत्र भगवानगड आहे. आणि आता कंपाऊंडच्या बाहेर जमीन मागितलेली मी. 1 कोटी केंद्र शासनाला पैसे भरले. आपली 10 एकर दिली. आणि गडाच्या बाहेर आपण 10 एकर जागा मागतोय. ते आता होईल एकाच महिन्यामध्ये. थोडंसं खळीला येतात ते लोक. मी तंबी दिलेली, जमीन दिल्याशिवाय कुठल्याही नेत्याने गडावर यायचं नाही. आपल्या कंपाऊंडच्या बाहेर जमीन दिल्याशिवाय गडावर यायचं नाही. आणि क्लिअर सांगितलेलं. मग आता ती लोक कामाला लागले. 12 वर्षापासून आपण ती मागणी करतो. पण ते केंद्र सरकार आहे, रिझर्व्ह आहे. जे फॉरेस्टमध्ये माणसं असेल त्यांना कल्पना असेल किती अडचणी असतात त्याच्यामध्ये. आणि त्या ह्याच्यातून आपला गड मोठा होतो. आणि ठीक आहे, परंपरा आहे, बांधत राहतील. परंतु आज महाराष्ट्राला भगवानगड शब्द माहीत नाही असा 11 कोटीमध्ये माणूस शिल्लक नाही महाराज. आणि हे भगवान बाबांचं वैशिष्ट्य, ज्ञानेश्वरीचा आशीर्वाद.
आणि भगवान बाबांचा प्रचार, नवीन गड तयार करून 3 पिढ्यामध्ये तळागाळात आपला गड पोहोचला. मला आहे ना कधी कधी फार चांगलं वाटतं महाराज. लोक वर्णन करतात ना बाबा 5 स्टार आहे, मग काय भिकारी पाहिजे काय? अरे भगवानगडचा महंत राजा असतो तो, त्याच्याकडे जे आहे ते कोणाकडेच नसलं पाहिजे. ज्ञानेश्वरी असेल नाही तर काही असेल, तो समाज राजा राजाच दिसला पाहिजे. तो बाबा कसे दिसायचे, बाबाचं वैभव काय म्हणून शब्द दिलाय मी. ऐश्वर्य संपन्न संत, मागणारे नाहीत, कॉमन नाहीत, ऐश्वर्य संपन्न भगवान बाबा असायचे. आणि त्या काळात त्यांना मुख्यमंत्री भेटायला यायचे. काय बाबाचं वैभव होतं महाराज. आणि त्या परंपरेमध्ये आपण शिष्य आहोत. जी ज्ञानोबारायांची गुरु परंपरा भगवान बाबापर्यंत आली आणि भगवान बाबांनी गावोगावी येऊन तुमच्या बाप दादांना वडिलांना शिष्य बनवून सन्मार्गाला लावलं. त्या कुळातले त्या पिढीतले आपण आहोत. आपला स्वाभिमान आहे. एवढं मोठं वैभव. मला सांगा, एवढ्या ऋषी मुनीचे कथा ऐकल्यात तुम्ही. रंभा असतील, अप्सरा असतील, यांनी किती ऋषी बर्बाद केले. पण बाबांवर आक्षेप आला आणि आपलं अंग कापून टाकलं. 18 पुराणामध्ये हा इतिहास तुम्हाला ऐकायला मिळणार नाही. फक्त भगवान बाबाच करू शकतात हे. आणि त्यांच्या शिष्य परंपरेमध्ये आपण आहोत. कमीच नाहीत महाराज. तुम्हाला वाटत असेल वर्गणी वगैरे, हे ज्ञानेश्वरीसाठी एवढे राजकारणी पाठीमागं आहेत. हेलिकॉप्टर पाठवतो, पुण्याला ज्ञानेश्वरी करा, मुंबईला करा. म्हणलं मला यायचंच नाही. ज्ञानेश्वरी तुम्हाला दिली ना, दिली. टी व्हीला ऐका, कशाला ऐका, पण प्रत्यक्ष येणार नाही. सगळे मागं लागलेले, कारण की तर माणसं जमतात ना ज्ञानेश्वरीसाठी. पण माणसं जमवणारा भगवानगड नाही, प्रेमळ माणसांना एकत्रित करणारा भगवानगड आहे. आणि ते आज आपल्या गावामध्ये थोडं येत. आपण एकत्रित आलो. आणि मी जर तुम्हाला 8 टाकले असते, इतकेच लाख झाले पाहिजे तर गावात येतो, तर तुम्ही मला बोलवलंच नसतं. पण मला भगवान बाबावर विश्वास आहे. त्यांच्या गडाचं बांधकाम आहे, त्यांचे स्वप्न आपण पूर्ण करतोय. आणि मी अनेक लोकांना सांगितलं, इंजिनियर, डॉक्टर, सगळ्या लोकांना सांगितलं, आमचा गड हा गरिबांचा आहे, ऊसतोडानी. कधी असं ऐकलं का तुम्ही औरंगाबादला वर्गणी झाली म्हणून? बीडला, मुंबईला लोक नाहीत का तिथं? पुण्याला ही लोक काडीनी मलम लावणारी. बाबांनी असं केलं पाहिजे, बाबांनी तसं केलं पाहिजे. मला म्हणे भिंत तिरकी, म्हणजे सरळ कर. शिकलेली लोक. मी 21 वर्ष आलं तर गडावर. माझे शिकलेने अजून एक पैसा दिलेला नाही. हे मी जाहीर बोलतोय, रेकॉर्डिंग चालू आहे. भेटावं मला शिकलेल्या माणसाने, सल्ला देतात. आणि माझाही स्वभाव असा होऊन बसलाय, तुम्ही जर दिलं नाही ना, बोलतच नाही. गेटवरून मला फोन करतात, गेटवरून, बाबा दरवाजा उघडायला सांगा. म्हणलं अजिबात नाही, पायी पायी या. तुम्ही शिकलात. भगवान बाबांनी शिक्षणाचा प्रचार केला, मुलं शिकवली बाबांनी, त्यांचे तुम्ही मुलं आहात. आणि तुमचं कर्तव्य आहे. मी मगाशी सांगितलं ना, शेखबाईंनी वर्गणी दिली ज्ञानोबांच्या मंदिरासाठी. त्यांच्यात बघा तुम्ही केवढ्या मशिदी असतात त्यांच्या. म्हणून संत संगे सर्व काही. 4 वस्तू सांभाळा तुम्ही सुद्धा, जीवनात दुःख येणार नाही. मुलाला संस्कार चांगले असावे, नवरा चांगला असावा, बाप आणि भाऊ चांगले असावे. ती खऱ्या अर्थानं महाराणी खायला काही असो अथवा नसो, कामाला जाणारी बाई असू द्या, पण 4 चांगले असू द्या.
एकत्र जेवताना आनंद येतो तो आनंद कुठंच नाही महाराज. कोसतोडावर जा तुम्ही, गाडीवर नवरा गाडी चालवतो, 2 जण भाजी भाकरी खातात, तो आनंद आहे. शहरातलं काय सांगायचं तुम्हाला, चमचेच वाढतात सगळे. ते कुठं जातात, ही कुठं जाते, काही तपासते. तुमच्या भाव परिसरातले प्रकरण रोज टीव्हीला हीच व्हावी माझी. भगवंताला मागणी मागा, हे 4 वस्तू जीवनात चांगल्या असाव्यात. वडील आणि भाऊ चांगले असावे माहेरमध्ये, आणि सासरमध्ये नवरा आणि मुलगा चांगला असावं, जीवनात दुःख होत नाहीत. आणि या सगळ्यांसाठी चांगला असण्यासाठी संतांचा आशीर्वाद पाहिजे. रखुमाई विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, तुकाराम ज्ञानेश्वर.